प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकेत कोण? त्यांना गाडून आगामी निवडणुकीत महायुतीच खरी धुरंदर ठरेल. एकनाथ शिंदेंची सभागृहात टोलेबाजी. काही लोक 2 तासही सभागृहात बसले नाहीत. विरोधी पक्षनेत्याच्या मागणीशिवाय दुसरं काही नव्हतं. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तीपीठ हायवेचा सोलापूरपासूनचा मार्ग बदलणार. नॅशनल हायवेला समांतर जात असल्यानं मार्ग बदलल्याची सीएम फडणवीसांची विधिमंडळात माहिती. कोल्हापूर सांगलीतलं पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार. मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा. सात दिवसात फक्त घोषणांचा पाऊस. पैसा नाही खिशात, घोषणा मात्र अपार. सतेज पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका. महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला. बीएमसीसाठी 2 दिवसात पहिली बैठक होणार. भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारीत, तर शिवसेनाही 100 जागांवर आग्रही. सूत्रांची माहिती. येत्या 2 महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात. प्रकाश आंबेडकरांनी केला दावा. तर दुसऱ्याच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललं ते पहा म्हणत भाजपनं लगावला टोला. आणि संगमनेरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश. बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या बालकाचा मृत्यू. बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका.